बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली। या प्रकरणाची सीआयडी आणि एसआयटीची चौकशी सुरू असून या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे यांना अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असताना बीडमधील मारहाणीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत। बीडमधील एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। तुझा संतोष देशमुख करू असं म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले। बीड जिल्ह्याच्या तांदळवाडी तालुक्यातील भिल्ल येथील एका तरुणाला तुझा आता संतोष देशमुख करू अशी धमकी देत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। कैलास सांगुळे असा हल्ला झालेला तरुणाचे नाव आहे। हा तरुण गाडी चालवत असताना भर रस्त्यात चौघांनी पाठीमागून कोयत्याने त्याच्या शरीरावर सपासप वार केले। यात त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि मानेवर 10हून अधिक वार करण्यात आले। त्यामुळे तो बेशुद्ध पडला। सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे। त्याच्यावर बीड मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।